तुमच्या जाण्याने माझी तुमच्याबद्दलची भक्ती, श्रद्धा तीळ मात्रही कमी नाही होणार. कारण ती वरवरची नाहीये. तुम्ही माझ्या मनात कायमच राहाल. एवढं सगळं झालं तरी तुझं महाराज महाराज काही सुटत नाहीये. या महाराजांनी माझं प्रमोशन थांबवलं, ती माणसं घरात आली आणि सगळं नाटक झालं. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे या घरामध्ये महाराजांची तसबीर लावली जाणार नाही. लक्षात ठेव हे. आणि तूही विसर त्यांना, मनातनं काढून टाक त्यांना. झालं ते पुरे झालं आता. माझे महाराज माझ्या मनातून कधीच जाणार नाही. उलट तुझ्याही मनात ते स्थान मिळवतील. त्यांची महती कधी ना कधीतरी तुला पटेलच. बघच तू. पप्पा, आपण हा कागद त्या फोटोच्या जागेवर लावूया. अरे वा, कसं काय सुचलं तुला हे? खूप छान आहे. पप्पा, माझ्यामुळे आईने तो फोटो फेकून दिला ना. नाही रे बाळा, हे बघ, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, हो की नाही? आईने महाराजांचा फोटो बाहेर फेकून दिला, ही पण महाराजांचीच लीला आहे. पण ते कसं काय? तू आता खूप लहान आहेस. मोठा झालास ना तर तुला कळेल मी काय बोललोय ते. पप्पा, आपले महाराज कोण आहेत आणि ते काय करतात? महाराज ना सर्व शक्तिमान आहेत. हे सगळं जग चाललंय ना त्यांच्यामुळेच चाललंय. म्हणजे स्पायडरमॅन सारखं? स्पायडरमॅन पेक्षाही खूप भारी. तेजस, मी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा कधी तू अडचणीत असशील ना तेव्हा महाराजांना हाक द्यायची. मनापासून हाक दिलीस ना तर ती त्यांना ऐकू जातेच. आणि महाराजांना कधीही विसरायचं नाही. चल आता रूम मध्ये जा, अभ्यासाची पुस्तकं काढ, मी येतोच. चल. अभ्यासाचं नाव घेऊन सुद्धा हा शांतपणे गेला. तुझ्याशी कसा नीट वागतो रे? सगळं तुझं ऐकतो. अगं तो लहान आहे, त्याला नीट समजवलं की तो ऐकतो. त्याला रागाने किंवा ओरडून सांगितलं तर तो नाहीच ऐकणार. असू दे, मला नाहीये तुझ्यासारखं गोड गोड बोलता. माझी पद्धत वेगळी आहे, पण म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम नाही असं नाहीये. माझ्याकडे वेळ कमी आहे, ऑफिसला जायचंय. आवरते मी. हॅलो सर. हो सर, मी आजच डिझाईन पूर्ण करून घेतो. नाही सर, डिले नाही होणार. ओके सर. ऐक ना संपदा. हे बघ, मला खूप घाई आहे. हा, मला ऑफिसला जायचंय. हे बघ संपदा, तू आजच्या दिवस वर्क फ्रॉम होम आणि तेजसला सांभाळशील का? मलाही ऑफिसला जायचं. अरे कसं शक्य आहे रे? हे बघ, मला आज नाही जमणार आहे आणि मला वर्क फ्रॉम होम करायचंच नाहीये. आणि तू असं आयत्या वेळेला? अगं आयत्या वेळेस नाही, 2-3 अर्जंट कॉल होते आणि मला जाण्याशिवाय पर्याय नाहीये म्हणून. याआधी मी तुला असं कधी सांगितलंय का? हे बघ, मला बॉसला ना वर्क फ्रॉम होमची सवय नाही लावायची. एकदा का ती मी सवय लावली की संपलं. मी तेच टाळायचा प्रयत्न करते आणि तू मला तेच करायला सांगतोयस. दॅट्स नॉट फेअर रे. ठीक आहे, तू जा ऑफिसला, मी थांबतो घरी. तसं ऑफिसला जाणं मला खूप गरजेचं आहे. आणि जर तसं नाही केलं तर मला जॉब गमवावा लागेल.
IT सेक्टर कसं आहे तुला चांगलंच माहिती. नाही, मी तक्रार करत नाहीये. मी माझ्या मुलासाठी जॉब सोडायला तयार आहे. नाही तुझा ऑफिसला, मी थांबते. तेजसची काळजी घेते आणि वर्क फ्रॉम होम करते. यू कॅरी ऑन. थँक्यू. तेजस, बाहेर नको जाऊस, इथे खेळ बरं. तेजस, दिसत नाही का मी काम करते ते? काय चाललंय मध्ये मध्ये? शांतपणे खेळ बरं. तेजस, पाडलंस ना सगळं? तेजस, तेजस, तेजस. तेजस, आई वाचव. तेजस, तेजस, तेजस थांब, आले. आई, आई वाचव. तेजस, 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 बरं मी आली ना, मग घाबरू नको. मला आई वाचव ना, आई. मला हात दे, मी बघते काहीतरी. आई माझा हात सुटतो. आई नाही नाही, बघ बांबूला घट्ट धर. मी आली ना, आली ना मी. आई, दर घट्ट तिकडे बांबूला. आई वाचव. आई
जेव्हा कधी तू अडचणीत असशील ना तेव्हा महाराजांना हाक द्यायची. मनापासून हाक दिलीस ना तर ती त्यांना ऐकू जातेच. महाराज मला वाचवा, मला वाचवा. तुम्हाला माझ्या भावाची शपथ आहे, मला वाचवा. वाचवा, कोणीतरी वाचवा माझ्या बाळाला. वाचवा मला, वाचवा. मदत करा माझी. ते बाळा, ते आते मला. घाबरू नको. दे हात दे. आई, दे, मी बघते. दे या हात दे ना सोनू, दे ना राजा. आई मला वाचव. दे बघ, घाबरू नको. दे बाळा. दे धर राजा, धर. तेजस. आई, आई वाचव. आई, घाबरू नको, मी वाचवते तुला. दे मला हात, दे मला हात. दे राजा. ताई मी आलोय. वाचवा माझ्या बाळाला. माझ्या बाळाला वाचवा. हळू 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 मला हात दे मला. सावकाश सावकाश आलोय मी. ये ये ये. तेजस ये. तेजस, ते काका मदतीला आले. ते हात दे बाळा त्यांना. हात दे. हळू सावकाश ये. ये तेजस, ये समोर घाबरू बाळा, नको ये. राजा. ये दे हळूहळू हात दे. तेजस, ये हात हळूहळू. दे त्यांना. ये सावकाश. ये बाळा. ये सावकाश. ये माझं पिल्लू. आपण कोण? मी गोंधवलेकर महाराजांच्या मठातला सेवेक आहे. माझं नाव गणपतीरावजी घुगरधरे. खालून जात होतो, तुमचा आवाज आला म्हणून वर बघितलं. तुम्हाला अडचणीत बघून मदतीला धावत आलो मी. तुमचे खूप आभार झाले हो. माझं काम झालंय, मी येतो आता. बाप रे, तो माणूस नसता तर काय भयंकर घडलं असतं. महाराजांची कृपा आहे म्हणून तुम्ही दोघे वाचलात. बाळा, आता कसली भीती वाटत नाहीये ना तुला? नाही पप्पा, तुम्ही म्हटला होतात ना महाराजांना हाक मारायची, तशी मी हाक मारली. खूप चांगलं केलंस. मम्मा, ह्याच्या पुढे मी कधीच मस्ती नाही करणार, प्रॉमिस. मस्ती कर रे बाळा, पण खूप नको. लहान मुलांनी मस्ती करायलाच पाहिजे, हो ना? आपल्याला उद्या एका ठिकाणी जायचंय. कुठे? त्यांच्या माथ्यावर टिक्का होता आणि जब्बा कुर्ता घातला होता त्यांनी, आणि शबनमची बॅग होती खांद्यावर. तुम्ही त्यांचं नाव सांगू शकाल का? हो,
गणपती रावजी घुगरदरे. अहो त्यांनी मला हेच नाव सांगितलं. हेच होते का? हो हेच होते. प्रथमेश हेच आले होते त्या दिवशी. मला ह्यांनाच भेटायचं होतं. कुठे आहेत ते? अहो हे साक्षात गोंधळकर महाराज. अहो त्यांच्या तरुणपणातला फोटो आहे हा. तुम्हाला प्रत्यक्ष महाराजांनी दर्शन दिलंय. गणपतीरावजी घुगरदरे हे महाराजांचं मूळ नाव. काय म्हणजे हे महाराज आले होते? महाराज तुम्ही स्वतः आला होतात माझ्या बाळाला वाचवायला? बघितलं प्रथमेश, ते स्वतः आले होते. महाराज मला माफ करा. मी तुम्हाला नाही ओळखू शकले महाराज, मला माफ करा. पण तुम्ही माझ्यावर कृपा केली. माझा बाळाचा जीव वाचवलात महाराज. मी त्या दिवशी तुमचा फोटो विकला, तुमचे शिष्य आले त्यांचा अपमान केला, तुम्हाला खूप नावं ठेवली मी. पण तुम्हीच माझे आणि माझ्या मुलाचे जीव वाचवले. महाराज मी चुकले. देव मंदिरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. कुठल्याशा रूपामध्ये येतो बनूनी आधार. संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला. देव पावला, देव पावला, देव पावला, पावला देव पावला. महाराज तुमच्या इथल्या आणि माझ्या मनातल्या स्थानाला कधीच धक्का लागणार नाही. गोंदवलेकर महाराज की जय.